बिर्याणी खायला डायरेक्ट कॉल आमच्या घराच्या जवळ आला. खिडकीतला टोकतो, दादा बोलतो बिर्याणी देशील का नाही. नवीन बिझनेस टाकले दोघांना सपोर्ट करा. लवकरच 50,000 करोडाचा बिझनेस होऊन दे. डायरेक्ट सकाळीच गेलतो भेंडीला, कारण की मिठाई आणायची होती. घेतला टोकन ना मिठाई बघायला बिलगलो बाबा. वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या. 193 नंबरची मिठाई घेतली. गोटी कल्टी डायरेक्ट मंडईमध्ये मारली. मंडईमध्ये या बघा रस्ता किती साफ सुथरा आहे. नाही इकडं आलता भाजीवाला घ्यायला राकेश भाईच्या दुकानाचा. त्यानी सगळा घेतला तर करा, पण घरी आल्यावर बघता तो पायावर पिस्कार उरले गटाराचे. लगेच ट्रॉफिक हॉल मधली पेटी काढली. बोलू पहिले ताव मारून दे, नंतरचा नंतर बघू हातपाय धावाचा. तवऱ्यान समजला. कुत्री पण बोलतो बाबा बाबा तू एकटाच खात का, आम्हाला दे. मिनी लगेच फटकेन कारा घेतला दोघांचा. मटन बिर्याणीची मेकिंग चालू होती. चावल तर मस्त शिजलेल, पण इकडं येऊ काय मटन शिजायचा नात नव्हता काय. 200 शिट्ट्या घेतल्या तरी शिजत नव्हता. इकडं कांदा पेस्ट बी सगळा रेडी होता. कुक मास्टर तर सकाळीच उठून बिलागलेला, आज बिर्याणी काही पण करून मीच बनवीन. पण त्या मटणाला काय आलता काही समजत नव्हता. 200 वर्ष आधीचा दिलता का काही समजत नव्हता. इकडं आवरा शिट्ट्या घेतल्या तरी काही शिजायचा नाव नव्हता घेत. जसा मटन शिजला तसा कोल्ह्याला वास गेला. इंडियन कॉलला आलता आमच्या खिडकीच्या बाहेर. बोलतो मला पण पाहिजे. आज इकडे बघून तो बोलतो तुम्ही जर मला दिला नाही तर तुला संडास लागेल पोळा. डॉगे भाई फुल पिसाले भाई. असा बोलायला लागला, मग काय बोलायचा कोणला. तर कोणला काहीच नाही बोलता. तिथल्या मारली कल्टी. डायरेक्ट आपल्या नवीन शॉपला पोचलो. इकडं भैया काम करत होताना खंड्या भाई पण कालवाला बी लागलेला. आपण पण सांगितलं होतो असा करा तसा करा. मिस्टेक झाली नाही पाहिजे, नाही तर धंदा आपला एक दिवसानच बंद पडल. तर चला ब्लॉगला इथे चेंज करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.